नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे सत्य असत्य, चांगले वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय यांविषयी योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाच्या अंगी असलेली बुद्धीची म्हणजेच मनाची क्षमता म्हणजे प्रज्ञा होय. प्रज्ञा म्हणजे फक्त ज्ञान नव्हे. आणि न्याय म्हणजे काय? नैसर्गिक, नैतिक, विवेक, निष्पक्ष आणि समतेच्या दृष्टीने योग्य असणे म्हणजे न्याय होय. आणि सत्संगती म्हणजे चांगल्या लोकांची संगती किंवा मैत्री. बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती धरा, चांगल्या लोकांची संगती धरा. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. जो मनुष्य काय वर्ज्य करावे. वर्ज्य म्हणजे काय? वर्ज्य म्हणजे सोडण्यायोग्य किंवा त्याग करण्यायोग्य. जो मनुष्य काय वर्ज्य करावे म्हणजे काय सोडावे, कशाचा त्याग करावा हे तुम्हाला दाखवितो. जो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वाक्ताळन करतो. वाक्ताळन करणे म्हणजे दरडावणे, खरळपट्टी काढणे. जो तुमच्या दोषांबद्दल तुमच्यावर रागावतो. आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून ज्याप्रमाणे गुप्तधन दाखविणाऱ्या माणसांच्या मागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात राहा. म्हणजे जो मनुष्य कशाचा त्याग करावा, काय सोडावे हे तुम्हाला दाखवितो. जो तुमच्या दोषांबद्दल तुम्हाला रागावतो. आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून जा. कसे जा? ज्याप्रमाणे गुप्तधन दाखविणाऱ्या माणसाच्या मागून तुम्ही जाता, त्याला काहीही न विचारता तुम्ही जाता, त्याप्रमाणे अशा माणसाच्या मागून जा. अशा माणसाचे अनुसरण करा. अशा सत्पुरुषांचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही, भले करीन. असे जे सत्पुरुष आहेत, सत्पुरुष म्हणजे सदाचरणी पुरुष आहेत, त्यांचे अनुयायित्व, अनुयायी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मागे चालणारा किंवा ठराविक नियमांचे पालन करणारा. म्हणजेच अशा सत्पुरुष माणसाच्या मागे गेल्याने तुमचे वाईट होणार नाही, तुमचे भलेच होईल. जो चुकल्यास रागे भरतो, जो शिकवितो, अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो. अनुचित म्हणजे जे उचित नाही असे, म्हणजेच अयोग्य, म्हणजेच चुकीचे काम करण्याचा प्रतिबंध करतो, म्हणजे चुकीच्या कामाला विरोध करतो. प्रतिबंध करणे म्हणजे विरोध करणे. तो सुजनांना प्रिय, म्हणजेच सुजन म्हणजे चांगले लोक, चांगल्या लोकांना तो प्रिय आणि दुर्जनांना म्हणजे वाईट लोकांना अप्रिय वाटतो. पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका. जो पाप करणारा आहे आणि नीच आहे, नीच म्हणजे आचाराने आणि विचाराने खालच्या दर्जाचा आहे, अशा मनुष्याची संगत करू नका. त्यांच्याशी मैत्री करू नका. सदाचारी पुरुषाची मैत्री करा. सदाचारी म्हणजे चांगले आचरण करणारे, अशांशी मैत्री करा. श्रेष्ठ पुरुषाशी मैत्री करा. श्रेष्ठ म्हणजे आचाराने आणि विचाराने उच्च दर्जाचे, अशा पुरुषांशी मैत्री करा. जो धर्मामृताचे सेवन करतो, म्हणजे धर्माच्या अमृताचे सेवन करतो, म्हणजेच धर्माच्या चांगल्या विचाराचे सेवन करतो. जो धर्माचे चांगले विचार सांगतो त्याचे मन गंभीर असते. गंभीर म्हणजे स्थिर, अचल असे असते आणि जीवन सुखी असते. सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशिलेल्या मार्गाने आनंद पावतात. चांगले लोक, सज्जन म्हणजे चांगले लोक, सदाचारी लोक हे श्रेष्ठ पुरुषाने जो उपदेश केला आहे त्या उपदेशाने आनंद पावतात, म्हणजेच आनंदी होतात. पाटकार माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो. शेतकरी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे, कालवा म्हणजे काय? शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी जमिनीवर तयार केलेला खोलगट मार्ग,
म्हणजे कालवा, अशा कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो. बाणाकार म्हणजे बाण तयार करणारा, बाणाला नीट वळवितो. सुतार लाकडाच्या ओंडक्याला वळण देतो. त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात. ज्याप्रमाणे भरभक्कम कातळ, कातळ म्हणजे सलग दगडाची जमीन, भरभक्कम कातळ वाऱ्याने कंप पावत नाही, कंप पावत नाही म्हणजे थरथरत नाही. त्याप्रमाणे शहाणी माणसे निंदा अथवा स्तुतीने विचलित होत नाहीत. शहाणी माणसे निंदा आणि स्तुतीने विचलित होत नाहीत. निंदा म्हणजे दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे किंवा दुसऱ्याच्या दोषाविषयी चर्चा करणे, आणि स्तुती म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी चांगले बोलणे, एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांविषयी चर्चा करणे. अशा निंदा किंवा स्तुतीने शहाणी माणसे विचलित होत नाहीत. विचलित होणे म्हणजे अस्थिर होणे, आपल्या विचार किंवा कर्तव्याच्या मार्गाने डगमगणे म्हणजे विचलित होणे. शहाणी माणसे निंदा आणि स्तुतीने विचलित होत नाहीत. ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंप तळे, निष्कंप म्हणजे ज्यामध्ये कंपन नाही असे तळे शांत दिसते, त्याप्रमाणे धम्म श्रवणानंतर म्हणजे धम्माचे विचार ऐकल्यानंतर शहाणी माणसे शांत गंभीर बनतात. सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात. जे सत्पुरुष आहेत म्हणजे चांगले पुरुष आहेत, चांगल्या वागणुकीचे पुरुष आहेत, ते कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने म्हणजे सावधानतेने चालतात. ते इच्छातृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतात. सुखाचा स्पर्श हो अथवा दुःखाचा स्पर्श हो, ते कधीही आनंदाने उन्नत झालेले किंवा निराशेने पछाडलेले दिसत नाहीत. सुख मिळो अथवा दुःख मिळो, ते कधीही सुखाने म्हणजे आनंदाने उन्नत झालेले म्हणजे उंचावलेले किंवा निराशेने पछाडलेले म्हणजे बाधा झालेले, बाधित झालेले किंवा ग्रस्त झालेले दिसत नाहीत. जोपर्यंत पापाची घडी भरलेली नाही तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मधासारखे गोड वाटते. परंतु जेव्हा पाप पक्व होते म्हणजे पूर्ण वाढ होते, पापाची पूर्ण वाढ होते, तेव्हा मूर्ख माणसाला दुःखात बुडून जावे लागते. मूर्ख मनुष्याला आपण पाप केव्हा करीत आहोत हे कळत नाही, आपण वाईट कर्म केव्हा करीत आहोत हे कळत नाही. परंतु दुष्ट मनुष्य मात्र आपल्याच दुष्कृत्याने, आपल्याच वाईट कृत्याने अग्नीप्रमाणे जळत असतो. जो जागा आहे म्हणजे झोपलेला नाही, त्याला रात्र प्रदीर्घ वाटते. प्रदीर्घ म्हणजे फार लांब किंवा फार मोठी वाटते. जो थकलेला आहे त्याला एक मैलाचा पल्ला लांबलचक वाटतो, म्हणजे एका मैलाचं अंतर सुद्धा त्याला लांबलचक वाटते. ज्याला धर्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते. ज्याला धम्माचे ज्ञान नाही अशा मूर्ख माणसाला जीवन सुद्धा फार मोठे, फार लांब असे वाटते. जीवन प्रवासाला म्हणजे माणसाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने म्हणजे निश्चयाने एकलेपणानेच प्रवास करावा, एकट्यानेच प्रवास करावा, परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये. ही माझी दौलत, हे माझे पुत्र, या विचाराने मूर्ख मनुष्याला सारखी पीडा होत असते. पीडा म्हणजे दुःख होत असते. तो स्वतःचाच स्वामी नसतो, म्हणजे स्वतःचाच तो मालक नसतो, स्वतःवरच नियंत्रण करणारा नसतो, तर मग स्वतःच्या दौलतीचा आणि पुत्रांचा स्वामी तो कसा होणार? जो स्वतःचाच मालक नाही तो दौलतीचा आणि पुत्रांचा मालक कसा होणार? मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो, एखादा मूर्ख मनुष्य ओळखतो की आपण मूर्ख आहो, आपलं कार्य, आपलं कृत्य हे मूर्खपणाचं आहे. असा मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो त्या प्रमाणात तो शहाणा असतो.
परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो तो खरोखरच पुरा मूर्ख होय. मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्संगती म्हणजे चांगली संगती, चांगली मैत्री लाभली तरी ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव कळत नाही, म्हणजे चमच्याला भाजीची चव कळत नाही, त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगतीचे, चांगल्या संगतीचे सत्य त्याला समजत नाही. बुद्धिमान माणसाला एक पळभर म्हणजे एक क्षणभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते त्याप्रमाणे त्याला तत्काळ सत्संगतीचे सत्य कळून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या जिभेला भाजीची चव कळते त्याप्रमाणे त्याला सत्संगतीचे सत्य कळून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कळणार आहे कुणाला? शहाण्या माणसाला. अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचेच शत्रू असतात. कमी बुद्धीचे मूर्ख जे असतात ते स्वतःचेच शत्रू असतात, कारण ते दुष्कृत्य करतात, वाईट कृत्य करतात आणि त्याची कटू फळे म्हणजे कडू फळे त्यांना चाखावी लागतात. ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ रडत भोगावे लागते ते कर्म नीट झाले नाही असेच समजावे. जे कर्म केले असता पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे फळ आनंदाने भोगता येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले आहे असे समजावे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा, नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता. जोपर्यंत दुष्कर्माचे म्हणजे वाईट कर्माचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मधासारखे गोड वाटते. परंतु ते कर्म जेव्हा पक्व होते म्हणजे त्या कर्माची जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा मूर्खाला दुःख भोगावे लागते. दुष्कर्म जगत प्रसिद्ध झाले म्हणजे जगामध्ये प्रसिद्ध झाले की ते दुःखात पर्यवसित होते. पर्यवसान होणे म्हणजे अंत, शेवट किंवा अखेर होणे. म्हणजे त्या दुष्कर्माचा दुःखात शेवट होतो, दुःखातच अंत होतो. ते कर्म करणाऱ्या मूर्खाचे सुदैव म्हणजे चांगले दैव म्हणजेच नशीब नष्ट होते. फार काय ते त्याचा शिरच्छेदही करते. शिरच्छेद म्हणजे धडापासून डोके वेगळे करणे किंवा होणे. मूर्खाला खुशाल म्हणजे आनंदाने खोटी प्रसिद्धी, भिक्खूमध्ये अग्रमान म्हणजे पहिल्या क्रमांकाचा मान, विहारात स्वामित्व म्हणजे विहारात मालकी, लोकांमध्ये सन्मान याची खुशाल हाव धरू द्या. त्यांना हाव धरू द्या म्हणजे लालसा करू द्या. केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाही. त्याचे वय कितीही होऊ द्या त्याला लोक पोकळ डौलाचा म्हातारा म्हणूनच म्हणणार. पोकळ म्हणजे फुसका किंवा ढिला आणि डौल म्हणजे आकार. अशा फुसक्या आकाराचा म्हाताराच म्हणजेच पोकळ डौलाचा म्हातारा म्हणूनच म्हणणार. जो सत्यवान म्हणजे सत्य बोलणारा आहे, सद्गुणी आहे, कारुणिक आहे, कारुणिक म्हणजे दयाळू, संयमी म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणारा आहे, नेमस्त म्हणजे मध्यम मार्गाने जाणारा आहे, शुद्धाचरणी म्हणजे ज्याचे आचरण शुद्ध आहे आणि शहाणा आहे त्यालाच लोक वडील समजतात. कितीही बहुभाषी असला, बहुभाषी म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त भाषा जाणणारा किंवा दोनपेक्षा जास्त भाषेचे ज्ञान असणारा असा असला, वर्णाने कितीही सुंदर असला तरीही जो मत्सरी, कृपण, अप्रामाणिक आहे तो सन्मानास पात्र ठरत नाही. म्हणजे कितीही हुशार असला, कितीही बहुभाषी असला, वर्णाने कितीही सुंदर असला तरी जो मत्सरी
मत्सरी म्हणजे इतरांचे सुख पाहून दुःखी होणारा आणि इतरांचे दुःख पाहून सुखी होणारा असा मत्सरी आहे. कृपण म्हणजे कंजूष आहे आणि अप्रामाणिक आहे. अप्रामाणिक म्हणजे खोटे बोलणारा, फसवणूक करणारा, भ्रष्टाचार किंवा विश्वासघात करणारा आहे. असा असल्यास तो सन्मानास पात्र ठरत नाही. ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण नाहीत, जो मत्सरी नाही, कृपण नाही, अप्रामाणिक नाही, ज्याचे दुर्गुणांचे आमूलाग्र म्हणजे मुळापासून उच्चाटन झालेले आहे, म्हणजे ज्याच्यातील दुर्गुण मुळापासून नष्ट झालेले आहेत, जो दोषमुक्त आणि शहाणा असतो, तोच सन्माननीय आहे, म्हणजे सन्मानास पात्र आहे. जो मनुष्य एखादी गोष्ट हौसेने तळीस नेतो, हौसेने म्हणजे उत्साहाने, आनंदाने तळीस नेतो. तळीस नेणे म्हणजे एखादे कार्य पूर्ण करणे. जो आनंदाने एखादे कार्य पूर्ण करतो, जो अन्यायी नव्हे, सत आणि असत म्हणजे सत्य आणि असत्य यात भेद करतो म्हणजे फरक करतो, जो स्वतः पंडित असून, पंडित म्हणजे विद्वान असून इतरांना मार्ग दर्शवितो, म्हणजेच इतर लोकांना मार्ग दाखवितो, जो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो, त्यालाच न्यायी पुरुष म्हणतात. फार बोलतो एवढ्यावरून कोणीही पंडित ठरत नाही. म्हणजे फार बोलतो एखादा, फार बळबळ करतो, एवढ्यावरून त्याला विद्वान ठरवू शकत नाही आपण. जो क्षमाशील आहे, क्षमाशील म्हणजे क्षमा करणारा, इतरांना माफ करणारा आहे, जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त झाला आहे. द्वेष म्हणजे काय? द्वेष करणे म्हणजे काय? द्वेष करणे म्हणजे नको असलेल्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी मनात असलेली क्रोधाची म्हणजेच रागाची भावना म्हणजे द्वेष. अशा द्वेषापासून आणि भयापासून जो मुक्त झाला आहे, तोच पंडित होय, म्हणजे तोच विद्वान होय. फार बोलतो एवढ्यावरूनच कोणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही. आधारस्तंभ म्हणजे आधार देणारा खांब ठरत नाही. जरी माणसाचे ज्ञान अल्प असले म्हणजे कमी असले, तरी जो धम्माला साक्षात पाहतो, साक्षात म्हणजे प्रत्यक्षात पाहतो, जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही, हेळसांड म्हणजे दुर्लक्ष करीत नाही, तोच धम्माचा आधारस्तंभ असतो. माणसाला दूरदर्शी, शहाणा, संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा. माणसाला जर दूरदर्शी म्हणजे दूरचे म्हणजेच भविष्यातील पाहणारा म्हणजेच भविष्याचा विचार करणारा, शहाणा, संयमी म्हणजे ज्याचा मनावर ताबा आहे असा सहचारी म्हणजे सोबती भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा, त्याच्यासोबत राहावे, त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करावी, सोबत सोबत संकटांना तोंड द्यावे, आनंदाने परंतु विचारीपणाने त्याची संगत धरावी. जर माणसाला दूरदृष्टीचा म्हणजे भविष्यातील विचार करणारा, शहाणा, संयमी म्हणजे मनावर ताबा असणारा सोबती लाभला नाही म्हणजे मिळाला नाही, तर त्याने जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून वनराजाप्रमाणे, वनराजा म्हणजे सिंहाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणे त्याने आपला जीवनपथ, आपला जीवनमार्ग एकट्यानेच आक्रमावा. आपल्या जीवनमार्गावर त्याने एकट्यानेच चालावे, एकांत पत्करावा. परंतु मूर्खाची संगत नको, पाप करू नये आणि अगदी थोडक्याच इच्छा ठेवून वनगजाप्रमाणे, वनगज म्हणजे वनातील म्हणजेच रानातील, गज म्हणजे हत्ती, अशा हत्तीप्रमाणे एकटेच आपला जीवनपथ आक्रमित राहावे, आपल्या जीवनमार्गावर चालत राहावे. प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक आहेत, सुख देणारे आहेत. कारण काही असले तरी भोग सामग्री म्हणजेच भोगाची सामग्री, उपभोगाची सामग्री जसे अन्न, वस्त्र, निवारा सुखदायक आहे.
कारण काही असले तरी सत्कर्म, चांगले कर्म हे सुखदायक आहेत. मरणाची घडी जवळ आली असताना सत्कर्म, चांगले कर्म सुखदायक म्हणजे सुख देणारे आहेत. दुःखाचा त्याग सुखदायक आहे, सुख देणारा आहे. जगात मातेची अवस्था सुखकर आहे, आईची अवस्था सुखकर म्हणजे सुख देणारी आहे. पित्याची अवस्था सुखकर आहे, श्रमणाची अवस्था सुखकर आहे. श्रमण हा ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर चालणारा असतो, म्हणजेच ज्ञानप्राप्तीची अवस्था सुखकर आहे. वार्धक्यातही म्हणजे म्हातारपणीही टिकणारा सद्गुण सुखदायक आहे. खोलवर मुळे जाऊन दृढ म्हणजे पक्की झालेली श्रद्धा सुखकर आहे, सुख देणारी आहे. ज्ञानार्जन, ज्ञानाचे अर्जन म्हणजेच विद्या प्राप्त करणे सुखदायक आहे, ज्ञान मिळविणे सुखदायक आहे. पापत्याग, पापाचा त्याग करणे सुखदायक आहे. मूर्खांचा सहवास दीर्घकाळ दुःख देतो. शत्रूच्या सोबतीप्रमाणे मूर्खाची सोबत दुःखदायक आहे. जशी शत्रूची सोबत सुद्धा दुःखदायक आहे, तशी मूर्खाची सोबत दुःखदायक आहे. आप्तेष्टांच्या भेटीप्रमाणे म्हणजे जवळच्या नातेवाईकांच्या भेटीप्रमाणे सत्संगती ही सुखकर आहे. सत्संगती म्हणजे चांगली संगती, चांगल्या लोकांची संगती, चांगल्या लोकांची मैत्री ही सुखकर आहे. म्हणून माणसाने शहाण्या, बुद्धिमान, पंडित, क्षमाशील, कर्तव्यदक्ष श्रेष्ठाच्या मार्गाने जावे. ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्रांच्या मार्गाने जातो, त्याप्रमाणे अशा प्रज्ञावान, विद्वान सुजनांचे अनुयायी व्हावे, त्यांच्या मार्गाने आपण चालावे. डामडोल, प्रीती आणि आसक्ती ह्यांच्या उपभोगाची कास धरू नका. डामडोल म्हणजे ऐट, भपका, थाटबाट म्हणजे डामडोल. डामडोल. प्रीती, प्रीती म्हणजे एखाद्याला खूप चांगले मानून नेहमी त्याच्यासोबत राहण्याची मनाची इच्छा, अशी मनाची इच्छा. आणि आसक्ती म्हणजे एखाद्याविषयी खूप आकर्षण, तीव्र असे आकर्षण. ह्यांच्या उपभोगांची कास धरू नका. कास धरणे म्हणजे एखाद्याच्या बरोबर चालणे किंवा एखाद्याच्या बरोबर जाणे. म्हणजे डामडोल, प्रीती आणि आसक्ती यांच्याबरोबर जाऊ नका, यांच्याबरोबर चालू नका. ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे, कळकळ म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी मनापासून काळजी वाटणे. ज्याच्या मनात एखाद्या गोष्टीविषयी मनापासून काळजी आहे, त्याच्या वाट्याला पुरेसा आनंद येतो. आंतरिक तळमळीने, तळमळ म्हणजे सततची तीव्र इच्छा, अशा सततच्या तीव्र इच्छेने पंडित जेव्हा अंगच्या गर्वाचा निराश करतो, गर्व म्हणजे अभिमान, अभिमानाचा निराश करतो म्हणजे ते गर्व काढून टाकतो, तेव्हा तो शहाणपणाच्या मार्गाहून एक उंच अशा शिखरावर चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहत असतो. तुच्छतेने म्हणजे एखाद्या गोष्टीला कमी दर्जाचा समजून, असा त्या मूर्खांना कमी दर्जाचा समजून तो पाहत असतो. दुःखापासून विमुक्त झालेल्या माणसांना पाहत असतो. दुःखापासून जे मुक्त झाले अशा माणसांना सुद्धा तो पाहत असतो. त्याप्रमाणेच दुःखात मग्न असलेल्या, दुःखात जे मग्न आहेत अशा जनसम्मर्दाकडे दृष्टिक्षेप करीत असतो. जनसम्मर्द म्हणजे लोकांची गर्दी, अशा लोकांच्या गर्दीकडे तो दृष्टिक्षेप करीत असतो म्हणजे नजर टाकीत असतो. अविचारी माणसात विवेकशील, विवेकशील म्हणजे विवेकाने वागणारा, सत्य असत्य, चांगले वाईट यांमध्ये भेद करून सत्याच्या व चांगल्या मार्गाने वागणारा असा विवेकशील. निद्रिस्तात म्हणजे झोपलेल्या लोकात जागृत असा तो शहाणा, असा तो शहाणा मनुष्य दुबळ्यांना मागे टाकून, मागे सारून पुढे सरत असतो म्हणजे पुढे पुढे जात असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा
आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.